तो मला सांगतो की मी जर दुसऱ्या कोणीतरी काही करावं हे जर सांगणार असलो तर ते म्हणण्यापूर्वी मी काय करणार आहे हे पण मी म्हणायचंय. म्हणून आपण या एकाच नाण्याच्या दोन बाजून, म्हणून आज इथं येताना प्रत्येकांच्या हातात हे दोन दिलेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की जर सरकारला म्हणायचं असेल हे करा तर आपल्याला पण म्हणायचं की आम्ही हे करू. आपण आजच्या सभेला जाणीवपूर्वक त्यामुळे नाव संकल्प सभा ही दिली आणि आजपासून सुरुवात करून आपल्याला एक चळवळ हाती घ्यायची आहे. आत्ता तरी त्या चळवळीचा टप्पा आहे सह्यांची मोहीम. सह्यांची मोहीम. ज्यांना यामध्ये कार्यकर्ते म्हणून यायचंय त्यांना असा एक फॉर्म आहे. इथे भोवती खूप टेबल आहेत. उत्स्फूर्तपणे ज्यांना वाटेल तो हा भरून, पण लगेच आत्ता माझ्या कार्यकर्त्यांकडे देऊ नका. उद्याच्या दिवसात केव्हाही तो कृपया चाणक्यच्या ऑफिसवर आणून पोचता करा. कारण तो जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला हे नागरिकांचं मागणीपत्र, त्या तिथेच नागरिकांचा संकल्प, मागच्या बाजूला सह्यांच्यासाठी केलेले कॉलम असं मिळेल तुम्हाला. प्रत्येक अशा एका कागदावर 15 जण आहेत. नाव, पत्ता, फोन नंबर, संपर्क आणि आपली स्वाक्षरी. असंच काम मी मुंबईमध्ये सुद्धा हाती घेतोय आणि ते पुढच्या 2 दिवसात चालू होत आहे. आणि एक युवकांची प्रेरणेने पेटलेली टीम आहे ती हे काम करणार आहे. तेव्हा आज असलेल्या आणि आज नसलेल्या सुद्धा सर्वांना माझी विनंती आहे की उद्यापासून सुरुवात करून 16 डिसेंबरपर्यंत आपल्याला ही स्वाक्षऱ्यांची मोहीम करायची आहे. आणि या स्वाक्षऱ्या मागणीपत्रावर, पण ते करताना प्रत्येक नागरिकांनी दिलेला शब्द की मी हे संकल्प पाळीन, माझ्या जीवनात मी हे संकल्प पाळीन, ते आपल्याला नेऊन द्यायचे. पुढल्या अनेक दिवसांच्या मध्ये माझे अनेक सहकारी युवक कार्यकर्ते पुण्याच्या चौकांच्या मध्ये हे घेऊन असणार आहेत. त्यांना पुण्याचे भाग वाटून दिलेले असतील ते घराघरांच्या मध्ये जाणार आहेत. पण माझं म्हणणं आहे की असं काही मध्यवर्ती आणि असे तिथेच केलं तर आनंद आहे, पण ज्या मनांना हे पटेल असे कोणीही हे घेऊन सह्या गोळा करू शकतं. एक सौम्य कृती आहे लोकशाही मार्गाची की मला हे अस्वस्थ आहे, मी आता सहन नाही होत आहे, पण आता सरकारने पण हे करावं आणि ते सरकारने करावं म्हणायचं असेल तर मी पण हे करणार आहे. हे करण्याच्याच काळामध्ये मित्रहो, आम्ही निश्चितपणे असं काम हाती घेणार आहोत की दहशतवादाचा मुकाबला करायला सामान्य माणसाला प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, नागरिकाला प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आपण, तुम्ही, मी, बहुसंख्य जण आपण एक सामान्य जीवन जगतो, उठतो, कामावर जातो, काम करतो किंवा टाळतो, घरी येतो, मुलाबाळांच्यावर, बायको मुलावर प्रेम करतो, टीव्ही बघतो, जेवतो, झोपतो. दहशतवादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा पॅनिक न होता चटकन काय केलं पाहिजे, त्याचा नेमका प्रतिकार कसा केला पाहिजे याच्या प्रशिक्षणाची गरज आहे आणि ते काम आम्ही हाती घेणार आहोत. चक्क रीतसर प्रशिक्षण, ते काम हाती घेणार आहोत. मग त्याची वेबसाईट असेल, वेबसाईटवर सुद्धा तो कोर्स निःशुल्क उपलब्ध असेल आणि ज्याला वेबसाईट ऍक्सेस करता येते तो बसल्या जागी तो कोर्स घेऊ पण शकतो. आणि हे करत असताना जागृत नागरिकांच्या आपल्याला समित्या तयार करायच्या आहेत. त्या समित्यांनी दहशतवाद वाटायला सोपे सोपे साधे मुद्दे आहेत बरं का, अनोळखी चेहऱ्यांवर लक्ष, काहीतरी नवीन वेगळी नेहमीपेक्षा हालचाल चालू आहे, साधं कोणीतरी शेजारच्या घरात काहीतरी आहे ते त्या घराला कायम कुलूप असतं, 4 माणसं ये जा करतात, हे रिपोर्ट जरी योग्य ठिकाणी केलं, मोबाईलवर काढलेला एखादा फोटो, अनाउन्सरनी जाहीर केलेली एखादी घोषणा, विशेषतः समाजाचा सहभाग जिथे जास्त आवश्यक आहे तो आहे अशा घटना घडतात तेव्हा अफवांना एक पीक येतं. आणि देशामध्ये नेहमी असे काही विघ्न संतोषी असतात की ज्यांना लय शहाणपणा वाटतो, त्यांना वाटतं की आम्ही बहुत बडा तीर मार लिया, की आम्ही अफवा पसरवल्या आणि कशी पळापळ चालू आहे. पुण्यातल्या 40 बिल्डिंगमध्ये बॉम्ब लावलाय. बरं, अरे बातमी आली तर पोलिसलाही पळापळ करावीच लागते आणि बिल्डिंग खाली करावी लागते. किंवा अफवा, मला मुंबईतली घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी माझे काही मुंबईतले जे सहकारी आहेत त्यांचा फोन की सीएसटीवर पुन्हा एकदा गोळीबार झालाय. मी त्याला सांगितलं की जरा तू कुठे ऐकलंस, आणि मी सांगितलं खातर जमा करून घे. म्हणजे अफवांना पायबंद कसा घालायचा आणि जो उठवतो अफवा
तो नीट पकडून कायद्याच्या हवाली कसा करायचा हे नागरिकांचं प्रशिक्षण सुद्धा आवश्यक आहे. असं खूप तऱ्हांचं आहे आणि ते उद्यापासून सुरुवात करून पहिला टप्पा स्वाक्षरी मोहीम, त्या काळात नागरिकांच्या समित्या आपल्याला ती 16 डिसेंबरला सरकारला नेऊन द्यायची आहे. माझं असं जाहीर आव्हान आहे की ज्या मनांना हे पटेल त्यांनी पुणे, मुंबई, महाराष्ट्रभर, देशभर आपापल्या स्फूर्तीने हे काम हाती घ्यावं आणि शासनाला नेऊन द्यावे. तो दबाव आहे. मी मित्र पुढचं वाक्य आदरपूर्वक बोलतोय, कुणाही बद्दलच्या अनादराने नाही, पण ज्या राजकीय पुढाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांना म्हणू द्या अंतरात्मा इत्यादी, त्यांना जनतेचा दबाव जाणवला आणि आता जर आपण काही जबाबदारी पत्करली नाही तर पुढच्या वेळी